टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये काल दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाला होता। खऱ्या अर्थाने ही परिस्थिती पूर्वपदावरती आलेली आहे। मात्र पोलिसांकडून योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत। पोलिसांकडून एक गाडी फिरवली जात आहे। यामध्ये अशा सूचना दिल्या जात आहेत की 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट पर्यंत जे जमावबंदीचे आदेश करण्यात आलेले आहेत, धार्मिक असतील किंवा राजकीय कार्यक्रम असतील, हे कार्यक्रम घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे। एकंदरीतच 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि 3 ऑगस्ट पर्यंत ही जमावबंदी असणार आहे। एकंदरीतच ही सूचना पोलिसांकडून माईकद्वारे देण्यात येत आहे। गावामध्ये संपूर्ण यवत गावामध्ये ही गाडी फिरून ह्या सूचना दिल्या जात आहेत। धार्मिक कार्यक्रमांना बंदी असेल किंवा 5 नागरिकांना एकत्र येण्याचा आदेश असतील, अशा अनेक सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहेत। सद्यस्थितीत तरी यवतमध्ये परिस्थिती ही पूर्वपदावर आलेली आहे। मात्र पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात जी काळजी घ्यायची ती घेतली जात आहे आणि साहजिकच यामुळे जी पोलिसांकडून सूचना या 3 ऑगस्ट पर्यंत जे जमावबंदीचा आदेश निघालेले आहेत आणि त्यामध्ये अनेक ज्या बाबी आहेत, राजकीय कार्यक्रम असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील, 5 पेक्षा लोकांना एकत्र न येण्याचे जे आदेश काढले आहेत, ह्या माईकद्वारे गावामध्ये सांगितल्या जात आहेत। कॅमेरा पर्सन नागेशसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, यवत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।